पण आम्ही तर पेनला चाललो गणपती बघायला. काकी आहेत, मम्मी आहे, पुढे अभिदादा आणि ते पप्पा आहेत. पप्पा पहिल्यांदा चाललायत तुम्ही? प्रिशा पण आले. मस्ती करते, ऐकत नाही, झोपत नाही ही पोरगी. तुझ्या झोप नाही आली? झोपली नाहीये, फक्त हसते आणि लोक बसलेत काकी कंटाळल्यात. प्रिशा झोपत नाही. पण अजून किती वेळ लागेल पोचायला? अर्धा तासच पोहोचतो. तुला काय बोलायचंय? नाही काय नाही बोलायचं. वाजले आहेत आणि आम्ही बघा हे लोक चहा प्यायला आलो जातो आम्ही. आणि वातावरण बघू शकता इथलं एवढं भारी आहे, छान वाटतं एकदम. सर्वजण उतरले. चहा प्यायचा या लोकांना, चहा नसेल त्यांचा दिवस न जात. होता आम्ही कशी बसली आहे प्रिशा. वडापाव आणले आहे मी. अभिदादा वडापाव खातोय, प्रिशा पण खाते वडापाव. आणि हे चहा, यांचा चहा येतोय. हे चहा प्रेमी लोक आहेत. ही बाबा माझ्या शिर्डीच्या साईबाबाचं साईबाबा माझ्या शिर्डीच्या साईनाथा. बाप्पाने आम्हाला अगोदरच दर्शन दिलं आहे. पुढे शंकर पार्वती गणपती आम्हाला दिसला आहे. फायनली आलो होते ते आलोय त्या ठिकाणी सर्वजण पेनला. आता चाललोय आम्ही बघायला, गोष्टीला बघायला आलो आहोत इथे. चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे, नाथाचा नाथ तू, मायेची हाक तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. कोणी काकी? काकींच्या भावाकडे आलोय आम्ही पेनला. चांगलंच काम झालं, तिला खेळायला भेटलंय. खेळत तर नाहीये, फक्त बोला पाहिजे. कशा खेळते तू? खेळते ती. आम्ही पेनला आलोय भावाच्या इथलं साई बाबाचं मंदिर बघायला. आणि हे मंदिर ना तळ्यात आहे, पाण्यात आहे. आत तसं बरोबर मध्ये मंदिर आहे, तळ्याच्या आतमध्ये. चारी बाजूने पाणी आहे आणि बरोबर मध्ये मंदिर आहे. असलं होतं आम्ही गाईड करता, ह्यांच्या गप्पा चालूच आहेत. पाऊस पण थांबलाय आणि ट्रेनला आलं आणि पापड नाही नेले तर काय नेलं. आम्ही परत उतरलोय आणि पाऊस परत आम्हाला साथ देतोय. आता चाललो. हे लोक असणार आणि काय घेणार नाही असं तर होणार नाही. आता पेनचा मार्केट फिरू आम्ही. म्हणजे तब्येतच बरी आहे. हे काय दोघं पण उतरले, आम्ही तिघेच उतरलोय. चाललोय आता, दाखवते पापड वगैरे तुम्हाला. पेनचे पापड खूप फेमस आहेत पोह्याचे. होता आम्ही ते पापड बघतोय, काकी बघतोय, ते डाळ वाल इथे पोह्याचे पापड बघणार आता. त्या दोघांची शॉपिंग अजून होत नाही, यांची शॉपिंग चालूच आहे आणि पाऊस पण पडतोय. आणि मी इथे बसले, यांची वाट बघते यांचं कधी होईल. यांचं झालं आहे पूर्ण पिशव्या भरून, दोघींनी पण फुल जोरात आहेत.
आलेल्या कशाला आणि भरून फुल चाललं घेतलंय ते टाकतायत आता डिक्कीमध्ये. आम्ही आता टाकतो. निघालो होतो मी पेनमधून आता. तरी ह्यांचं असं बाकीचे यांना असं ते भाज्या बिज्या घेतल्याच नाहीत तर तसंच वाटतंय. अजून चुक तुम्हाला किती अजून टाइम दिला असेल तर तुम्हाला कमीच पडला. आणि प्रिशा मॅडम पण उठले आहेत. 8 वाजलेत आणि इथून ट्रॅफिक लागायला सुरुवात झाली. फुल पॅक होतं सर्व. अजून पण ट्रॅफिकमध्येच अडकलोय. पूर्ण भरलंय ट्रॅफिकमध्ये. आणि ही पोरगी इथे ट्रॅफिक आहे. मी तर खालीच बसते डायरेक्ट. काकी कसं वाटतंय ट्रॅफिकने? आता कंटाळा आलाय सर्वांना. खूप ट्रॅफिक आहे. कधी पोहोचू काय माहिती. ट्रॅफिक तर खूपच होती. गाडी हलतच नव्हती. 5 मिनटं चालायची तर 5 मिनटं थांबायची अशी हालत झाली. आणि आम्हाला सर्वांना कंटाळा पण खूप आलेला. बसलेलो गाडीतच आणि प्रिशा पण रडत होती. खूप ट्रॅफिक होती. आणि 9:30ला आम्ही पनवेलला पोहोचलो होता. आता तुरबाला होता आम्ही. तिथे पण ट्रॅफिकमध्ये अटकलोय. तिथे पण ट्रॅफिक आहे. पप्पा झोपलात का काय? जागा आहे. कंटाळा हवी दादा. आता भूक लागली आहे. तो वडापाव पण मागे गेला. वडापाव जाऊन जमून झाला. मला काय होता म्हणून मी तिथे आम्ही तुरबा स्टेशनला पण ट्रॅफिक आहे. इथे अटकलोय. अंडीचा सराव सुरू झाला आहे. आज पहिला दिवस आहे. 11 वाजता पोचलो ठाण्याला. आता काकींना सोडणार. तिला सोडली आहे आणि आता आम्ही दादा आता बाय. आणि आम्ही उतरलो आहोत. पोचलो आहोत घरी आणि 11 वाजले आहेत आम्हाला घरी येईपर्यंत. कितीला निघालेलो? 3:15ला निघालेलो आणि 11 वाजता घरी पोचलो. भेटू नेक्स्ट ब्लॉग पर्यंत. बाय.